सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे तथा आरती कोपरा पाहणा येणे, ज्यामध्ये देवमती स्वामींना विनंती करतात आणि देवाची स्तुती करतात। देव कसे आहेत? देव कृपाळू आहेत, अर्थदानी आहेत, शरणागताला वज्रपंजरू आहेत। मग यावर स्वामी काय निरूपण करतात देवमाईसाला, हे आपण पाहणार आहोत। दुसरी लीळा आहे माईत्या हरी स्वप्नी भेटी आरोगण। पैठणमध्ये हे माईता हरी नावाचे व्यक्ती राहत होते आणि त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांचे वडील सांगतात की मला जेवायला दे। मग त्या प्रसंगावर नेमकं पुढे काय होते, त्यांना हे स्वप्न कशामुळे पडते, मग ते कुठे जातात, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत। मग स्वामी आजच्या ज्ञानसत्रामध्ये महत्वाचा प्रसंग एक असा आहे की स्वामी माईत्या हरी सोबत सारीपाठ खेळतात। माईता हरी हा फार खेळण्यामध्ये पटाईत होता, सारीपाठ खेळण्यामध्ये। तर मग स्वामी त्यांच्यासोबत सारीपाठ खेळतात। सुंदर अशी लीळा आहे, स्वामी त्यांना हरवतात। तर हे सर्व सविस्तर तुम्हाला समजणार आहे। आणि शेवटची आजच्या ज्ञानसत्रातील लीळा म्हणजे हरिनायका प्रश्ने उद्धर गुण निरूपण। उद्धरण्यासाठी कोणते गुण कारण आहेत, कशामुळे परमेश्वर जीवाचं उद्धरण करतात, भरपूर काही गुह्य असे प्रश्न माईत्या हरी विचारतात स्वामींना। एक लक्षात असू दे, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण हे पाहणार आहोत। 2-3 प्रकारचे चरित्र त्याच्यामध्ये काय आले हे सांगत असतो। आणि एखाद्या वेळेस काय होते, सर्वात महत्वाची लीळा हे सर्वात शेवटी असते। ज्याप्रमाणे आपण कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं की नेमकं शिक्षक कसा असावा हे स्वामी आपल्या कृतीतून दाखवतात, असं मी म्हटलो सुरुवातीला पोथी चालू करायच्या वेळेस। आणि मग हे जे चरित्र आहे, स्वामींनी जे निरूपण केलं देवमतीला जेवायला जात असताना, हे चरित्र सर्वात शेवटी आहे। परंतु दर्शकांना काय वाटते, सुरुवातीलाच ऐकायला मिळायला पाहिजे आम्हाला। आता सुरुवातीला कसं ऐकायला मिळेल, क्रमाने जावं लागेल ना आपल्याला। आणि मग काहींना काय वाटते, अरे सांगितलं एक आणि याच्यामध्ये दुसरंच निघालं, मग अर्धवट व्हिडिओ सोडून निघून जातात। थोडं संयम ठेवून पोथी ऐकायला बसत जा। घाई गडबडीमध्ये पोथी ऐकण्याची काहीच गरज नाही। ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ असेल, मग तुम्ही नोकरीवरून आले, जे काही तुमचे बिझनेस असतील, जॉब असेल, सर्व आटपून घरी आले, ज्यावेळेस तुम्ही जेवण वगैरे झालं, निवांत वेळेमध्ये तुम्ही हे चरित्र ऐका, गडबड होणार नाही। थोडे पेशन्स ठेवून ऐकत जा। मी सुरुवातीला जे चरित्र सांगतो की हे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, त्या व्हिडिओमध्ये ती लीळा तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहे, हे लक्षात असू द्या। एवढंच आहे की सुरुवातीचे 2 चरित्र वेगळे असू शकतात आणि मी जे चरित्र म्हटलेलं आहे, जी लीळा म्हटलेली आहे, ती शेवटी असू शकते। थोडा संयम धरून व्हिडिओ पाहत जा। कारण कालचं चरित्र जे मी टाकलं होतं, बरेच लोक अर्धवट व्हिडिओ सोडून गेले, पूर्ण व्हिडिओही पाहिला नाही। बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जेवढं ऐका वाटलं तुम्ही तेवढं ऐकू शकता। परंतु एवढं फक्त पक्क लक्षात असू द्या, मी जे चरित्र या व्हिडिओमध्ये आहेत असं सांगतो ना, ते प्रत्येक चरित्र त्या व्हिडिओमध्ये येतेच। आणि जर वेळेअभावी ते चरित्र राहिलं तर हेही मी सांगत असतो की हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया। तर ह्या काही सूचना मला तुम्हा सर्वांना द्यायच्या होत्या। तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया। तर हे 3 चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी स्वतःचं श्रीमुख का आच्छादून घेतलं होतं? आपल्या दर्शकांनी बऱ्याच फक्त कॉपी केलेली आहे। वयस्कर जे दर्शक आहेत त्यांचे उत्तर बरोबर आले आणि जे जास्त वयस्कर नाहीत, प्रौढ आहेत चांगले, त्यांचे बरेचसे उत्तर चुकलेली आहेत। जेवढे काही उत्तर आलेली आहेत त्यामधले निम्मे चुकीचे आहेत आणि निम्मेच चांगले आहेत। वयोवृद्ध माणसं पण ध्यान देऊन पोथी ऐकतात, तेव्हा अगदी अचूक आणि बरोबर उत्तर देतात। आणि मग काही आपले दर्शक असे असतात, धावत धावत ऐकतात, काहीतरी काम करत आहेत, काम करत असताना तुम्ही स्वयंपाक करत आहात, काही करत आहात, चरित्र ऐकू शकता। देवाचं स्मरण करत तुम्ही जर स्वयंपाक करत आहात तर साहजिकच आहे, सात्विक अशा देवाच्या लीळा तुम्ही ऐकत आहात, तुमचं अंतकरण सात्विक होईल, तुमचा स्वयंपाकही सात्विक होईल। परंतु स्वयंपाकाच्या नादामध्ये असं होऊन जाते की तुम्हाला चरित्र व्यवस्थित समजत नाही, असं नका होऊ देऊ। कारण अर्धे उत्तर चुकलेत बरं का आज।
उलट दररोज आपले दर्शक व्यवस्थित उत्तर द्यायचे, आज बरेच चुकून गेलेले आहेत. तर असो, या प्रश्नाचं उत्तर काय, आणि तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामधील लीळा क्रमांक आहे लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 348. तथार्थी कोपरा पाढा येणे. तथा शब्द कधी येत असतो मी आतापर्यंत बराच वेळा सांगितलेला आहे. आजच्या ज्ञान सत्रातील हाच प्रश्न आहे. शीर्षकामध्ये तथा शब्द आला, याचा अर्थ काय होत असतो? लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरही कमेंट करू शकता, किंवा व्हिडिओ इथेच पॉज करा, थांबवा आणि नंतर कमेंट करा, आणि नंतर कमेंट करणं झालं की मग पुन्हा व्हिडिओ तुम्ही प्ले करू शकता. तुमची इच्छा, तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता. तर स्वामी देमायसाला निरूपण करतात. काय निरूपण करतात? एकुदी देमायसे गोसावी यांची स्तुती करू लागली. एके दिवशी देमायसा स्वामींची स्तुती करायला लागलेल्या आहेत. जी जी गोसावी अनाथांचा नाथू, देव कृपाळू, देव अर्थदाणी, देव शरणांगता वज्रपंजरू. देमायसा म्हणतात, आमचे स्वामी म्हणजे अनाथाचे नाथ आहेत, कृपाळू आहेत, अर्थदानी आहेत, शरणांगताचे वज्रपंजरू आहेत. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, देवती नाथ असे परी जीवे अनाथा व्हावे की. स्वामी म्हणतात, बाई, एवढे मोठे परमेश्वर बसलेले आहेत, सर्वांचे नाथ आहोत आम्ही, परंतु हे सर्व जीव जे आहेत ते अनाथच होत नाहीत. हा जीव म्हणतो, हे माझी बहीण, ही माझी आई, हे माझे वडील, ही माझी पत्नी, किंवा हा माझा पती. अनाथ व्हायला तयारच नाही हा जीव. मग जर जीवच अनाथ होत नसतील तर मग परमेश्वर नाथ कसे होतील तुमचे? तुम्ही ऑलरेडी कोणाला तरी नाथ मानून बसलेले आहात, मग परमेश्वर तुमचे नाथ कसे होतील? नाही होणार. आणि म्हणून स्वामी म्हणतात, बाई, आम्ही तर बसलेलो आहोत अनाथ जीवांचे नाथ होण्यासाठी, परंतु या सर्व जीवांनी स्वतःला नाथ अगोदरच लावून ठेवलेत. जीव जर अनाथ झाले तर आम्ही त्यांचे नाथ आहोत. ज्यांचे पहिलेच नाथ बसलेले आहेत, मग आम्ही कसे त्यांचे नाथ होणार? नाही होणार. दाणी असे परी जीवासी आरती व्हावी की. आम्ही दाणी पण आहोत, परंतु जीवाने आरती तर करायला पाहिजे की, देवा तूच मला भेटला पाहिजे, तूची व्हावा, तूची भेटावा, अशी आरती तर केली पाहिजे. ते पण आरती हा जीव करत नाही. कृपाळू असे परी जीवे कृपेसी पात्र व्हावे की. आम्ही कृपाळू आहोत, परंतु या जीवाने कृपेला पात्र तर झालं पाहिजे. हा जीव पात्रच होत नाही कृपेला. याच्यामध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार सगळं भरलेलं आहे. मग असा हा दोषाने लिंपायमान असलेला जीव आमच्या कृपेला पात्र कसा होईल? नाही होणार. हे सर्व दोष त्यागावे लागतील, तरच हा जीव आमच्या कृपेला पात्र होईल. वज्रपंजरू असे परी जीवे शरणांगता व्हावे की. आम्ही वज्रपंजरू आहोत. वज्र म्हणजे एकदम कठीण धातू, पोलाद समजून घ्या, किंवा पोलादापेक्षाही कठीण काय आहे तर इंद्राचं वज्र आहे. जणू काही त्या वज्राचा पंजर केलेला आहे, म्हणजे पिंजरा. परमेश्वर कसे आहेत? जणू काही वज्राचे पिंजरे आहेत. फक्त जीवाने त्या पिंजऱ्यामध्ये यावं. देवाला म्हणावं, देवा तुम्ही जसे आम्हाला ठेवणार तसं आम्ही राहायला तयार आहोत, आणि शरण जावं त्या परमेश्वराला, त्या पिंजऱ्यामध्ये स्वतःला कोंडून घ्यावं. तर हा जो वज्र पंजरू आहे, परमेश्वर हे वज्राचे पंजर म्हणजे पिंजरे आहेत. यामध्ये जर एखादा जीव गेला त्याला कधीही कोणतं संकट येणार नाही. परंतु हा जीव कुठे त्या पिंजऱ्यामध्ये जातो? याला प्रपंचाचा पिंजरा आवडतो. ईश्वराचा वज्रपंजर म्हणजे वज्राचा पिंजरा नाही आवडत. याला प्रपंचाचे पिंजरे आवडतात. पतीचं बंधन, आई वडिलांचं बंधन, मुलांचं बंधन, नातवांचं बंधन, नातवाच्या मुलांचं बंधन, इथपर्यंत स्वीकार करतो हा जीव. जे जुन्या पिढीतले आहेत म्हातारे, त्यांच्या नातवाला नातू झालेत आणि त्यांच्या बंधनामध्ये ते आहेत. असे आहेत काही, मी स्वतः पाहिलेले आहेत. तर या जीवाला बंधनं आवडतात, प्रपंचाचे, सांसारिक नात्या गोत्यांचे, परंतु ईश्वराचं बंधन नको रे बाबा म्हणतात. कुठे जायचे त्या ईश्वराकडे? आपला प्रपंच बरा आहे. तर अशी गत आहे आपल्या जीवाची. हा जीव जायलाच तयार राहत नाही. म्हणून देव म्हणतात, बाई आम्ही वज्रपंजरू आहोत, परंतु जीवाने आमच्या शरणांगत तर यायला पाहिजे. या वज्राच्या पंजरामध्ये यायला तर पाहिजे, तरच आम्ही त्यांचं रक्षण करू.
नाहीतर हे हिंडतील बाहेर, आम्ही त्यांच्या मागे पळायचं का मग संरक्षण करायला. आजकालचे उपदेशी माणसं म्हणतात की माझ्या मुलाचं बरं केलं नाही देवाने. अहो, तुमचा मुलगा धाब्यावर पार्ट्या करतो पोरांसोबत, ओल्या पार्ट्या, आणि मग आता देव काय तुमच्या मुलाच्या मागे धाब्यावर जाऊन बसेल का संरक्षण करायला त्याचं? मायबापांना सांगितलं, अहो तुमचा मुलगा आता 8-10 वर्षाचा झालाय, उपदेश देऊन टाका. नाही हो बाबा, त्याला आता काय कळते, आताच कशाला उपदेश द्यायचा. आणि मग आता धाब्यावर पार्ट्या करायला लागला की बाबा त्याला समजावून सांगा ना. बाई 10 वर्षाचा होतो त्यावेळेस म्हटलं होतं, कुणीच नाही ऐकलं. आता बाबा काय करेल त्याला? मग म्हणायचं देवाने आमचं बरं केलं नाही. तुम्हीच काय केलं देवासाठी, ते देव तुमचं बरं करेल. आयुष्य तुमचं गेलं प्रपंचामध्ये, प्रपंचासाठी मला देवा हे लागते, मला ते लागते, मी स्मरण करतो, मी उटी उपहार करतो, मी तुम्हाला 75 उपहार करतो, मी तुम्हाला दरवर्षी पौर्णिमेला मोठी पंगत देत राहील. आयुष्यभर करत आलात, प्रपंचासाठी करत आलात, नवसासाठी करत आलात, आणि मग म्हणायचं देवानं माझ्यासाठी काय केलं. पहिलं विचार तर करा तुम्ही देवासाठी काय केलं. देवाने तर तुमच्यासाठी भरपूर काय केलं, तुम्हालाच लक्षात राहत नाही. बरं असो, बोलून काय फायदा नाही, करायचे ते शेवटी तुम्ही करताच. सर्वच वाईट वागतात असं म्हणत नाही मी. काही सुज्ञदर्शक आहेत जे लेकरांचा लाड पण मर्यादित करतात. नाहीतर मी काही जण असे पाहिलेत, असा अणिलाड असतो लेकरांचा की सांगूच नका. त्या लेकरांनी आतापर्यंत 4 मोबाईल फोडून टाकले, तरी पण बाबा त्याला मोबाईल शिवाय जमतच नाही, त्याला मोबाईल द्यावाच लागतो म्हणतात. पूर्ण घराची भिंत त्याने पेनाने पेन्सिलने सगळी रंगून टाकली. मग आता ते 10 वर्ष रंग देणं हो न हो घराला, परंतु लाड चालूच आहे. कोळशे घे, खडू घे, करते भिंत काळी. कोणी काही बोलणार नाही. चापट मारली काय आजी आजोबाला, कोणी काही म्हणणार नाही. मम्मी पप्पाला मारलं, कोणी काही म्हणणार नाही. उलट कौतुक वाटेल त्याचं. असे आणि लाड करतात लोक. असो, आपल्या आपल्या मुद्द्याकडे येऊया आपण. तर देव म्हणतात या प्रपंचामध्ये नका राहू, या प्रपंचाच्या पिंजऱ्यामध्ये कशाला बसता. नातू पुतू हे ते कशाला बसायचे त्याच्यामध्ये. परमेश्वराचा जे वज्राचा पिंजरा आहे त्याच्यामध्ये येऊन बसा ना. देवाने तर त्या वज्रपंजराचे द्वार खुले ठेवलेले आहेत. त्या पिंजऱ्यामध्ये आलात तुम्ही ईश्वराच्या, तर बिलकुल तुम्हाला तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही देव. तुम्हाला कैवल्यपदी नेऊन बसवतील परमेश्वर. तर अशी जीवाची गती आहे. देमायसा म्हणतात परमेश्वर त्या स्तुतीचं मग बरोबर विश्लेषण करतात की बाई आम्ही सर्व काही आहोत, जीवच तर काही तयार होत नाही. आम्ही इथे बसलेलोच आहोत अनाथाचे नाथ होण्यासाठी, कृपा करण्यासाठी, काही दानदातृत्व करण्यासाठी. वज्रपंजुरू आहोत आम्ही शरणागतासाठी, पण लोकच यायला तयार नाहीत आमच्याकडे, कोणताच जीव येत नाही आमच्याकडे. मग देमायसा काय म्हणते, जी जी आम्ही आरते असो नव्हे. देमायसा म्हणतात जी जी आम्ही अर्थवंत नाहीत का. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तुम्ही हो आरते तरी कोपरा पाणाओ नाही. स्वामी म्हणतात तुम्ही जर अर्थवंत आहात तर मग आमच्या कोपऱ्याला पाहणा नाहीयेत, म्हणून कोंपरू दाखविला, आणि म्हणून स्वतःचा कोपर दाखवलेला आहे स्वामींनी. तर दोष कोणाचा आहे, या जीवाचा दोष आहे. परमेश्वर तर द्यायला बसलेलेच आहेत. परमेश्वराला ठेवून काय करायचं. परमेश्वराकडे आनंद मावता मावत नाही, ओसंडून वाहत आहे, परंतु हे जीवच ते आनंद घ्यायला तयार नाही. ईश्वराचा एकदम श्रेष्ठ असा आनंद हे जीव घ्यायला तयार नाहीत. आणि परंतु या जीवाला प्रपंचच गोड वाटतो. उत्तरार्ध लीळा क्रमांक 349. माहिती हरी स्वप्नी भेटी आरोगण. माहिती हरीच्या स्वप्नामध्ये कोण गेलं, काय सांगितलं, आणि मग आरोगणा कुठे दिली, हे सर्व समोर येणार आहे सविस्तर. माहिती हरीचा वारू तो गणपती मठाची आळीये. माहिती हरीचं घर गणपत मठाच्या त्या गल्लीमध्येच होतं. आळीये म्हणजे काय, गल्ली. तो साणी आयतीचा परी अत्यंत सिंगारिया. जास्त काय मोठे नव्हते ते, साधारण व्यवस्थित घर होतं त्यांचं, अति श्रीमंतही नव्हते, परंतु ते अत्यंत शृंगारिया म्हणजे व्यवस्थित टापटीप राहायचे. तो त्या वाटा ये जाई. त्या गणपत मठाच्या समोरून तो नेहमी येत जात असायचा. परी गोसावियाच्या दर्शना काही नाही, परंतु स्वामीच्या दर्शनाला कधी येत नव्हता. त्याच्या पित्या नाव मायता. त्याच्या पित्याचं नाव मायता होतं. त्याचे श्राद्ध झाले, श्राद्ध होऊन गेलं, मग त्याशी तो स्वप्न आला. मायता त्यांच्या मुलाच्या स्वप्नात आला आणि स्वप्नात येऊन काय म्हणतो, हारे बा हरी मज जेऊ सुई का. अरे हरी मला जेवायला दे बरं. असा हा मायता स्वप्नात जातो. हरीच्या वडिलांचं नाव मायता आहे. ते वारलेले आहेत पूर्वी, त्यांचं श्राद्ध नेमकंच झालेलं आहे, परंतु श्राद्ध झाल्यानंतर मायता हा हरीच्या स्वप्नात जातो आणि म्हणतो, हरी मला जेवायला दे बरं. हे काही बा तुम्हा जेऊ सुदले की.
हरी हा वडिलांना म्हणतो, हे असं कसं काय म्हणताय तुम्ही, मी तर तुम्हाला जेवायला दिलं श्राद्धाच्या दिवशीच. नामी तेने धायेची ना. मायता म्हणतो, ते तू दिलं खरी, परंतु माझं काय पोट भरलं नाही. गणपती मडी श्री चांगदेव रावळ असती, तया जरी आरोगण देसी तरी मी धाईन. आणि मग मायता काय म्हणतो स्वतःच्या मुलाला हरीला, मायता म्हणतो, हरी गणपत मडामध्ये जे श्री चांगदेव रावळ आलेले आहेत त्यांना जेवू घाल, मग माझं पोट भरेल. हो का. उठिला मग उदियासीची गोसावियाच्या दर्शना आला. हरी म्हणतो ठीक आहे, स्वप्नामध्येच बरं का. मग सकाळी उठतो, त्याला स्वप्न आठवते आणि सरळ तो स्वामींच्या दर्शनाला येतो. तो गोसावियासी बोडणबावीच्या ओट्यावरी आसन असते. बोडणबावीच्या ओट्यावर आसन होतं स्वामींना. गोसावी दंतध्वन करिता ती, स्वामी दंतध्वन करत होते. माहिती हरिनायका ते येता देखिले. माहिती हरीला येताना पाहिलं आणि दृष्टीचेनी अनुकारे आश्चर्य केले. दृष्टीचेनी अनुकारे, डोळ्याचाच अनुकार असा केला जणू काही आश्चर्यचकित झालेले आहेत स्वामी. जसं एकदम अचानक एखादा मोठा व्यक्ती आपल्या घरी येतो तर आपण आश्चर्यचकित होतो, डोळे विस्फारून पाहतो. आपले डोळे सांगतात की आपण आश्चर्यचकित झालो. तर तसा अनुकार स्वामींनी केला. आश्चर्यचकित जणू काही स्वामी झालेले आहेत असा स्वामींनी डोळ्याने अनुकार केला. ऐसे देखिले मग ती दंडवते घातली श्रीचरणा लागले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी साष्टांग दंडवत घातले, स्वामींना पाया पडले आणि स्वामींजवळ बसले. मग गोसाविया ते उपहारा लागी विनो आदरिले. स्वामींना विनंती करतात ते जेवणासाठी. जी जी आजी तेथ भातू स्वीकारावा. काय म्हणतात माहिती हरी की जी जी आज तेथे म्हणजे माझ्या घरी उपहार स्वीकार करा. सर्वज्ञ म्हणले, हे तुले दिसे येथ असे परी येथ केद वाहीन म्हणा. स्वामी म्हणतात, अरे एवढे दिवस आम्ही इथे होतो, आतापर्यंत कधी तुम्ही आले नाही, आज कशी काय आलात बरं. आजही म्हणता ते काही, आज म्हणत आहात तुम्ही आम्हाला, कशामुळे बरं. जी जी मी काली आपल्या पित्याचे श्राद्ध केले तो रात्री स्वप्न आला. अरे बा हरी मज जेऊ सुई का. मग तो हरी म्हणतो की मी कालच माझ्या पित्यासाठी श्राद्ध केलं, परंतु रात्री माझ्या स्वप्नामध्ये माझे वडील आले आणि मला स्वप्नामध्ये म्हणतात, अरे बा हरी मज जेऊ सुई का. अरे हरी मला जेवायला दे बरं. असे माझे वडील मला स्वप्नामध्ये येऊन म्हटले. बा तुमचे श्राद्ध केले की. मी त्यांना म्हटलं की अहो तुमचं श्राद्ध तर मी घातलेलं आहे. ना मी तेने धायेची ना. माझे वडील म्हटले की मी त्या श्राद्धामुळे काय धालो नाही, म्हणजे माझं काय पोट भरलं नाही. धालो नाही म्हणजे काय, पोट भरलं नाही. गणपती मडी श्री चांगदेव रावळ गोसावी असती, तया जरी आरगुण देसी तरी मी धाईन. आणि मग माझे वडील म्हटले की गणपत मडामध्ये जे श्री चांगदेव रावळ आहेत त्यांना जर तू जेवू घातलंस तर मग माझं पोट भरेल. जी जी तरी गोसावी तेथ बिजे करावे. मग हरी म्हणतो की चला मग आमच्या इथे जेवण करायला. गोसावी विनवणी स्वीकारली. स्वामी म्हणतात ठीक आहे चला. मग गोसावी ते अनुज्ञा दिधली. मग स्वामींनी त्यांना अनुज्ञा दिली की आता तुम्ही जा, आम्ही येतो. मग गोसावी अशी पूजावसर झाला. स्वामींना पूजावसर झाला. मग विहरण सारुणी मठासी बिजे केले. मग स्वामी विहरण करून गणपत मठामध्ये आलेले आहेत. गोसावियासी दुपारीचा पूजावसर झाला. स्वामींना दुपारचा पूजावसर झालेला आहे. मग हरिनायक बोलवाविया आले. मग हरिनायक बोलवण्यासाठी आले स्वामींना. मग गोसावी बिजे केले. स्वामी गेले. गोसावियासी पूजा केली. चांगल्या प्रकारे स्वामींच्या ठिकाणी पूजा अर्पण केलेली आहे या हरीने. मग गोसावियासी आरोगण झाली. स्वामींनी तिथे जेवण केलं. गुळा झाला, विडा झाला. स्वामींनी गुळा केला, विडा घेतला. गोसावियासी बाहेरली पट्टी शाळेवरी आसन झाले. स्वामींना बाहेरच्या पट्टी शाळेवर आसन झालेलं आहे. तव सारी पाटू देखिला. स्वामींना तिथे सारी पाठ दिसतो. मग अवळोकीला. स्वामींनी पाहिला. सर्वज्ञ म्हणितले, हांगा तुम्ही म्हणे सारी खेळो जाना. स्वामी म्हणतात हरीला, का हो तुम्हाला म्हणे सारी पाठ खेळता येतो. हरिनायक म्हणतात, तरी काही जी सारी खेळो आम्हीची जाणो. अहो सारी खेळणं तर आम्हालाच माहिती आहे, एकदम निपुण आहोत आम्ही सारी खेळण्यामध्ये. सारी खेळता सारी जुवारू महादेवराव जिंकिला. हे हरिनायक म्हणतात की अहो आम्ही सारी खेळण्यामध्ये जे सारी पाटातले जुवारी असतात, त्या सारी पाटावर जे जू खेळणारे लोक असतात त्यांना तर आम्ही हरवलेलं आहे. जे लोक पटाईत असतात एकदम, हे तर काहीच नाही. आम्ही महादेवराव जिंकिला, जो देवगिरीचा महादेव राजा होता ना, त्याला पण आम्ही हरवलेला आहे आणि आम्ही जिंकलेलो आहोत त्याच्यासोबत खेळल्यानंतर. हे जे बडाई मारतात हरिनायक म्हणजेच हरी, हे सर्व बडाई स्वामी ऐकून घेतात
आणि मग स्वामी म्हणतात, सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, पा आणा. स्वामी म्हणतात असं आहे का, आणा बरं मग बघूया किती चांगले खेळता तुम्ही. मग सारी पाटू मांडिला, सारीपाट मांडला, सारी मांडलिया, सर्व खेळ व्यवस्थित मांडला. गोसावी श्रीकरी फासे घेतले, स्वामींनी हातामध्ये फासे घेतले. घेत खेळोची जाणीतने, स्वामींनी अशा पद्धतीने हातामध्ये फासे घेतले. पाहता क्षणी त्या हरिनायकाला लक्षात आलं की स्वामी पण चांगला सारीपाट खेळतात बरं का. गोसावी सारी खेळो जाणती, स्वामी चांगला सारीपाट खेळतात हे त्यांच्या लक्षात आलं. मग गोसावी उठा उठी तिन्ही फळी जिंकली. स्वामींनी एका पाठोपाठ लागोपाठ 3 डाव जिंकले. मग दोही श्रीकरी पासे घेऊन चोळू लागले. पुन्हा दोन्ही श्रीकरामध्ये पासे घेतलेले आहेत आणि चोळायला लागले. तरी तुम्ही कैसा महादेवराव जिंकिला. स्वामी म्हणतात, का हो, एवढ्या वेळचे एवढ्या बढाया मारत होते तुम्ही, खेळायला तर तुम्ही काही एवढे विशेष नाही, मग तुम्ही महादेवराव कसा जिंकला बरं. जी जी राव जिंको येईल परी देव जिंको नये की. ज्याप्रमाणे स्वामींनी प्रश्न केला त्याच्या प्रमाणात कितीतरी सुंदर असं उत्तर माहित्या हरीने दिलेलं आहे. माहित्या हरी का म्हणतात याला, कारण हा माहित्याचा हरी होता. माहिता हे त्यांच्या वडिलाचं नाव, त्यांचा पुत्र हरी म्हणून माहिता हरी असं म्हणायचे त्यांना. तर स्वामी माहिता हरीला काय म्हणतात, का हो तुम्ही महादेव राजाला जिंकलं म्हणतात आणि इथं तर काहीच खेळता येत नाही तुम्हाला. आणि मग माहिता हरी उत्तर देतात, राव जिंको येईल परी देव जिंको नये की. अहो राजाला जिंकता येईल, राजाच आहे तो, जीवच आहे, परंतु देवाला कसं जिंकता येईल बरं, मला शक्यच नाही. मग गोसावी मडासी विजय केले. मग देव गणपत मडामध्ये गेलेले आहेत. मग ते गोसाव्याच्या दर्शना येती, ते उपहारा लागी विनविती. आणि मग नित्यदिनी ते स्वामींच्या दर्शनाला यायचे, कधी मधी उपहारासाठी विनंती करायचे, घरी घेऊन जायचे आणि पोटभर स्वामींना जेवू घालायचे. तर असे माहिता हरी दैवाचे भाग्याचे होते. त्यांना स्वामींसोबत खेळ खेळता आला, स्वामींनी त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं. ह्यापेक्षा कोणतं भाग्य पाहिजे एका जीवाला. खूप थोर भाग्याचे होते माहिता हरी. उत्तरार्ध लीळा क्रमांक 350. हरिनायका प्रश्ने उद्धर गुण निरूपण. स्वामींनी उद्धर गुणाविषयी म्हणजे उद्धरण्याच्या गुणाविषयी निरूपण केलेलं आहे हरिनायकाला. गोसाव्यासी गणपती मढी अवस्थान. स्वामींना गणपत मठामध्ये अवस्थान होतं. एक वेळ माहिती हरिनायकी गोसाव्या ते पुसले. प्रश्न किती जबरदस्त करतात माहिता हरी. आता बघा तुम्ही, हे जे माहिता हरी आहेत ते स्वामींना विचारतात, जे जी परमेश्वर जीवा ते उद्धरिती ते कवणे गुणे. माहिता हरी प्रश्न विचारतात की परमेश्वर जीवाचा उद्धार करतात कोण्या गुणामुळे. सर्वज्ञ म्हटले दयामया कृपा करुणा, हे ईश्वरीची आती. दयामया कृपा करुणा या गुणांमुळे परमेश्वर या जीवाचं उद्धारण करतात आणि हे गुण फक्त ईश्वराच्या ठिकाणी असतात असं स्वामी सांगतात. मग स्वामी निरूपण करतात त्यांना की जे अन्यत्र आहे ते ईश्वराच्या ठिकाणी सर्व सामर्थ्य आहे, परंतु ईश्वराच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते अन्यत्र जीवदेवतेंच्या ठिकाणी नाही. ईश्वराकडचे जे सकळ गुण आहेत ते सर्व नित्य आहेत. यावर हरिनायक पुन्हा विचारतात की परमेश्वर हे निरपेक्ष आहेत तरी पण जीवाचा उद्धार करतात कशामुळे. स्वामी उत्तर देतात, कारण परमेश्वर हा जीवाचा नित्य बंधू आहे. काळत्रयी नाश नाही या बंधुत्वाला, या बंधुत्वाच्या भावाला काळत्रयी नाश नाही. जीवाचं आणि परमेश्वराचं बंधुत्वाचं नातं आहेच आहे. पुन्हा हरिनायक यावर प्रश्न करतात की परमेश्वराने जे जीवाचं उद्धरण कार्य चालू केलेलं आहे त्याला किती काळ झाला बरं. यावर स्वामी उत्तर देतात की जीवाचा आणि ईश्वराचा जो स्वामी आणि सेवकाचा संबंध आहे, म्हणजेच जे जीवधरणाचं कार्य चालू झालेलं आहे हा अनादीचा आहे. म्हणजे या काळाची सुरुवातच कोणाला माहिती नाही, कधी सुरुवात झाली. अन म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात. कधी सुरुवात झाली काहीच माहिती नाही. म्हणजे अनंत 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 सृष्ट्या होऊन गेल्या हे जीवधरणाचं कार्य चालू होऊन. आणि तुम्ही विचार करा, सुज्ञ दर्शक हो, विचार करा, अनंत 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 सृष्ट्या होऊन गेल्या, आपण अजूनही खितपत पडलेलोच आहोत. म्हणजे किती आपण दैवाचे भाग्याचे आहोत. विचार करा बरं तुम्ही, अनंत ईश्वर अवतार होऊन गेले, आपलेही अनंत जन्म झाले, अनंत ईश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये आपण गेलेलो आहोत. प्रत्येक वेळेस काहीतरी अवकाळीपणा आपण केलेला आहे, काहीतरी अवगुणच दाखवलेले आहेत ईश्वर अवताराला. त्या काळबोट्यासारखे, त्या मार्कंडासारखे
आपण ईश्वराला त्रासदायकच ठरलेलो आहोत आणि आताही इथं खितपत पडलेलो आहोत, परंतु अजूनही आपल्या मनामधला गर्व, मठारा, अहंकार, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर काही एक कमी झालेला नाही. किती दैवाचे भाग्याचे आहोत बघा बरं. आपण जशाला तशी शिदोरी बांधून ठेवली. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, मतित्रे हे सर्व अशी शिदोरी पक्की बांधून ठेवली. अजूनही आपण ती शिदोरी सोडली नाही आणि वझ हलकं केलं नाही. एवढे दैवाचे भाग्याचे आहोत आपण बघा. विचार करा तुम्ही. मग पुन्हा हरिनाईक विचारतात, जी अनादीचं जे काही आपला परमेश्वराचा आणि आपल्या या जीवाचा स्वामीभृत्यू म्हणजे स्वामी आणि सेवकाचा जो संबंध आहे त्याचं प्रस्तुत कार्य कसं आहे बरं. यावर स्वामी म्हणतात की या जीवाच्या ठिकाणी जे बंधनं लागलेली आहेत हे बंधनं सोडवण्यासाठी परमेश्वर क्रीडा करतात, लीळा करतात, नवनवीन चरित्र करतात. देवाच्या आणि भक्ताच्या मात्या पित्याला खूप काही गोमटं प्राप्त होते. यावर भटोबास विचारतात की जे अनुसरलेले जीव आहेत त्यांच्या मात्या पित्यांना पण गोमटं होते का. यावर स्वामी म्हणतात की जेच देवाच्या मात्या पित्यांना फळ होते तेच फळ भक्ताच्या मात्या पित्यांना पण होते. जे कोणी अनुसरलेले आहेत त्यांच्या आईवडिलांना पण तेच फळ होते जे फळ परमेश्वर अवताराच्या आईवडिलांना होते. एवढी महती आहे भक्ताची. तुम्ही जर बोधवंत असाल तर घ्या अनुसरण लवकर. आणि तुमचे आई वडील जर अन्यच होते आणि अन्यच वारले आणि तुम्ही जर अनुसरण घेतलं तर त्यांना किती मोठं फळ मिळेल. जे परमेश्वराच्या आईवडिलांना फळ मिळते तेच फळ तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांना मिळेल. आणि काहीतरी त्या मायबापांच्या ऋणामधून तुम्ही उत्तराई व्हाल थोडं बहुत, असं मला तरी वाटते. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हा सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त माझ्याकडून झाला असेल तर ते जे मी शब्द बोललेलो आहे ते शब्द सोडून द्या. ते शब्द तुमच्यासाठी वापरलेच नाही असं समजून घ्या. मला कोणाच्याही अंतकरणाला ठेस पोहोचवायची नाही. जीवन आहेच किती आपलं, मग कशाला काही कोणाला बोलायचं आणि कोणाचं अंतकरण दुखवायचं. तर असो, ज्यांना जे पटलं ते घ्या. ज्या गोष्टी पटल्या नाही त्या गोष्टी सोडून द्यायच्या. सरळ समजून घ्यायचं की हा विषय बोललोच नाही मी. तर असो, आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न मी विचारलेलाच आहे. तथा या शब्दाचा अर्थ काय? तथा शब्द कधी येत असतो चरित्राच्या शीर्षकामध्ये? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. ह्यापूर्वी मी बराच वेळा या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी स्वतःचं श्रीमुख का आच्छादून घेतलेलं होतं? त्याचं उत्तर आहे, भूतानंदाची लेक एकाईसा ही गीत गात होती. स्वामी म्हणतात, बाई गीत गा, तुम्ही छान गात आहात. आणि एकाईसाच्या लक्षात आलं स्वामी आपलं गीत ऐकत आहेत. एकाईसा म्हणतात, मग नाही मला काही गीत गाता येत नाही. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला जर लाज वाटत असेल आम्ही आमचं तोंड झाकून घेतो, तोंडावर उपरण टाकून घेतात देव, तुम्ही गीत गायन करा. तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. देमाईसा गीत गात नव्हत्या. स्वामींनी तोंड झाकलं, स्वामी तोंड झाकत आहेत म्हणून देमाईसा नंतर म्हणतात की मी गीत गाते, तुम्ही तोंड झाकू नका, आणि नंतर देमाईसा गीत गातात. सर्वप्रथम भूतानंदाची लेक एकाईसा ही गीत गात होती. तुम्ही पोथी ऐकल्यानंतर तुमच्या कानाने जे पोथी ऐकली, जे तुमच्या लक्षात आहे त्या ज्ञानानुसार प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट दिसल्या आणि मग त्याच्यासारखीच आपण कमेंट करायची असं करू नका. मोजके असे दर्शक आहेत, त्यांचे उत्तर बरोबर आलेत. फक्त आणि फक्त 26 नावं आलेले आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याचप्रमाणे जे काही सुज्ञ दर्शक आहेत ते व्यवस्थित उत्तर नक्कीच देतील अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये आऊ श्री प्रभू दर्शन निराकरण, आऊ वरप्रदान, भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण, अर्थात ते परमेश्वर वाडोवाडी गिवसिती, असे बरेच काही 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत.
जे कोणी नवीन दर्शक पहिल्यांदाच आलेले असतील या चॅनलवर, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील. एकही व्हिडिओ न सुटता तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ येतील. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड